तांदूळ हा एक असा अन्नामधील पदार्थ आहे जो दररोज जेवणाकरता वापरण्यात येतो आणि बऱ्याच जणांना भात खाल्ला नाही तर जेवल्यासारखे वाटतच नाही आणि असेही बरेच लोक आहे की त्यांना जेवणामध्ये भात हा लागतो म्हणजे लागतोच। त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तांदूळ असतो आणि पाहायला गेलं तर काही जण तांदूळ स्टोअर सुद्धा करून ठेवत असतात। सो वर्षानुवर्षे तुम्ही तांदूळ कशा बरं स्टोअर करून ठेवू शकता, त्याला कीड आळी जाळी लागू नये म्हणून तुम्ही अगदी घरातील मसाल्यांचा वापर करून ते कसे स्टोअर करू शकता ते सगळं काही सांगणार आहे। आता तांदूळ घ्या, डाळी घ्या, गहू घ्या। आता हे जर फ्रीजमध्ये ठेवले तर आपल्याला टेन्शनच नाही, पण आता एवढा मोठा फ्रीज कुठून बरं आणावा? मग घरच्या घरी तुम्ही जर कोठीमध्ये स्टोअर करत असणार तर तो कशा पद्धतीने स्टोअर करावा किंवा डब्यामध्ये स्टोअर करत असणार तर कशा पद्धतीने स्टोअर करावा हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि यामुळे तुमच्या तांदळाला कीड लागणार नाही आणि तांदूळ वर्षानुवर्षे कीटकांपासून दूर राहील। चला तर मग जाणून घेऊया। सगळ्यात पहिली स्टेप, तांदूळ हा कधीच उन्हामध्ये वाळवायचा नसतो। आता बघा, तांदूळ हा आपल्याला साठवण्याकरिता पहिले तो चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचा। जर त्यामध्ये जे आहे काही खडे वगैरे असतील किंवा थोडीफार जाळी वगैरे झाली असेल, किडे झाले असतील तर मग ते सगळे खाली पडतात। आता इकडे माझ्याकडे ही चाळणी आहे, पण ही गव्हाची आहे, थोडीशी बारीकसुद्धा माझ्याकडे तांदळाची सुद्धा चाळणी आहे बरं का, पण ती नेमकं मला हा व्हिडिओ शूट करायचा आणि ती मला सापडली नाही, त्यामुळे फक्त मी काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या। पूर्ण आपल्याला हा तांदूळ व्यवस्थितरित्या निवडून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये खडे नसले पाहिजे। म्हणजे कसं, तुम्हाला जेव्हा याचा वापर करायचा अगदी तुम्हाला याला निवडून घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही आणि लगेच तुम्ही हा वापरात आणू शकणार। आता बघा, सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला लागणार आहेत लाल मिरच्या। हो, तर घरामध्ये तुमच्या लाल मिरच्या असतीलच, सुकलेल्या लाल मिरच्या आपल्याला इकडे घ्यायच्या आहेत। हे आपले जेवण जे आहे चमचमीत करण्यासाठी आपण मिरचीचा वापर करतच असतो ना, बरोबर आहे की नाही? याच मिरचीचा तुम्ही तांदळाच्या साठवणुकीकरिता सुद्धा वापर करू शकता आणि तांदळाच्या डब्यात मिरच्या ठेवल्याने तांदळाला कीड लागत नाही आणि तांदूळ बरेच दिवस टिकून राहतो। त्यामुळे तांदूळ उत्तमरित्या राहण्याकरता त्याला लाल मिरच्याचा नक्की वापर करा। दुसरं लागणार आहे ते म्हणजे लसण। लसणाच्या पाकळ्या आपल्याला हव्यात, पण माझ्याकडे अगदी खूप छोटा लसण आहे। त्याचबरोबर ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या तुम्हाला त्याची सालं काढून घ्यायची नाही आहेत, तसे आणि तशाच वापरायच्या आहेत। त्यामुळे तुम्हाला जे आहे मी इथे छोटेसे तुम्हाला दिसत असेल तर मी लसूण घेतला आहे, तुम्ही डायरेक्ट मोठ्या पाकळ्या घेऊ शकता। आता हे स्टोअर कसं करायचं ते सुद्धा जाणून घेऊयात। कोठीमध्ये ठेवणार असाल सेम प्रोसेस आहे, डब्यामध्ये ठेवणार असाल सेम प्रोसेस आहे। कोठी वापरत असणार तर कोठीखाली नक्की स्टँडचा वापर करा, म्हणजे पावसाळ्यामध्ये ओलसरपणा जो आपल्या फरशीवर असतो तो आपल्या जो आहे कोठीपर्यंत पोहोचणार नाही। सगळ्यात खाली तुम्हाला टाकून घ्यायचं आहे लाल मिरच्या। आता बरेच तमालपत्र कडुलिंबसुद्धा वापरलं जातं, पण हे मला सगळ्यात बेस्ट वाटतं म्हणून मी केले। कडुलिंबसुद्धा बेस्ट आहे, ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अजून कोणकोणते पर्याय आहेत तेही शेअर करेल। नंतर त्यामध्ये लसूण घालायचा। लसूण देखील मसाल्यातील एक पदार्थ आहे आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाचा सर्रास वापर केला जातो। त्याचप्रमाणे तांदळाचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी आपण हे लसूण यामध्ये टाकले तर काय होतं, तांदळाला कीड लागत नाही। पण लसूण सुकल्यानंतर त्याच्या पाकळ्या काढून टाकायच्या आणि तांदूळ जे आहे खूप दिवस टिकतो आणि दुसरा जे आहे त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या, अशा पद्धतीने करायचं। आता हे तुम्ही जर वर्षानुवर्षे केलं तर ह्या ज्या लाल मिरच्या आहेत ना, याचा कलर जो लाल आहे ना तो वर्षभराने तुम्हाला जाणवेल की तो कलर जो आहे असा काळपट झालेला आहे, पण तांदळाचा कलरसुद्धा चेंज होत नाही किंवा त्याची चवसुद्धा बदलत नाही। त्याचबरोबर तुमच्याकडे हे काहीच तुम्हाला करायचं नसेल, कमी प्रमाणात साठवायचं असेल तर ॲल्युमिनियम फॉइलचे गोळे करून सुद्धा तुम्ही टाकू शकता। सो अशा पद्धतीने तुम्ही वर्षानुवर्षे तुमचा तांदूळ जो आहे स्टोअर करून ठेवू शकता। हा व्हिडिओ थोडाही तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा। फेसबुकवर बघत असणार तर प्लीज फॉलो करा आणि लाईकसुद्धा नक्की करा। चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार।